हॅलो. तर चला गडचिरोली 11 कोपरगिरणा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर गडचिरोली 11 कोपरगिरणा विरुद्ध जय तर जय जल्लेश्वर वाडेकर संघ या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच 4 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय मयूर. P1चं पहिले षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अतुल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धू. अतुल आणि सिद्धू ही सलामीची जोडी. तर बॅट्समन इथून रेडी होतोय. 4 ओव्हरची मॅच. P1चं पहिले षटक. गोलंदाज घेऊन आलाय मयूर आपल्या टीमसाठी. मयूरचा हा पहिलाच बॉल. एस्टांचा वेट घेतला गेला. विकेटचं पतन झालं. हादरा क्रमांक पहिला यावेळी मात्र जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. आणि गोल्डन डकचा शिकार होत असताना फलंदाज अतुलला इथून परतावं लागतंय तंबूच्या आशयाला. पहिल्या विकेटची पतन. तर यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर इथे सफलता नक्कीच मयूरने प्राप्त केली. पहिलाच चेंडू रिलीज करत असताना तेज तरार चेंडू होता. वेगवान होता. एस्टांचा वेट घेतला गेला. विकेटचं पतन झालं. हादरा क्रमांक पहिला जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. नवीन फलंदाज इथून मैदानावर दाखल झालाय प्रणित. 4 ओव्हरची मॅच आहे. आक्रमकतेची गोलंदाजी. गोलंदाज मयूर देखील हाताळतोय आपल्या टीमसाठी. पहिल्याच चेंडूवर नक्कीच यश मिळालंय मयूरला. नवीन फलंदाज प्रणित आलाय खेळण्यासाठी. तर चला मॅच इथून स्टार्ट करायची आहे. पहिल्या चेंडूवर सफलता नक्कीच प्राप्त केले गोलंदाज मयूरने. P1चं पहिले षटक हाताळत असताना नवीन फलंदाज इथं मैदानावर दाखल झालाय प्रणित. यावेळी चांगला बॉल पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी मिस कॉलिंग होता. रनआउटचा शिकार झाला असता परंतु यावेळी मात्र थ्रो देखील चांगला होतोय. डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी मयूरच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिला आपल्या समोर चालू असताना P1चं पहिले षटक. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. बॅट्समन प्रणितच्या बॅटमधनं येतोय हा षटकार.
तर वैयक्तिक धाव्यांचं खातं इथून ओपन केलंय 6 धावसंख्येने आणि टीमच्या धावसंख्येचं खातं इथून ओपन होतंय. तर टीमची धावसंख्या लागते 6 या आकड्यावर. तर 6 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. तर चांगला स्ट्रोक देखील खेळलाय प्रणीतच्या दरम्यान लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. फक्त टाइम केलं होतं या बॉलला. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्राच्या वरतून सरळ चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं 6 धाव्यांसाठी हा षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे कव्हरच्या वरतून, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. विकेटची पतन होते. गणेश शिंदेच्या हातामध्ये एक चांगला झेल इथून पकडला जातोय आणि फलंदाज क्रमांक 2 इथून बाद झालाय. प्रणीतला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. आणखीन एक विकेटची पतन होत असताना जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला आणखीन एक हादरा. तर नवीन बॅट्समन इथून मैदानावर दाखल झालाय कपिल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सिद्धू. यावेळी सिद्धूसाठी हा बॉल. बॅटची कडा घेतली जाते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिले इथे प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी मयूर देखील हाताळतो आपल्या टीमसाठी. यावेळी त्रिस्तार होता पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे दाबेल आणि यावेळी मात्र चौकार मिळतोय. टीमची धावसंख्या इथून 4 ने वाढली जाते. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक दरम्यान, परंतु एफर्ट थोडंसं कमी पडलं. 4 धाब्यांसाठी हा स्ट्रोक आला तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धाबा लागले आतापर्यंत धावफलकावर. तर 11 धाबा. तर षटक क्रमांक पहिले इथे संपले. 11 धाबा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात आणि 2 गडी नक्कीच गमावलेत जय जल्लेश्वर वाडेकर या टीमने. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गणेश येतोय. तर यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू होता. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. फेकी देखील चांगली आहे. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. चांगला टेक्निकल क्रिकेट आपण नक्कीच पाहायला मिळते. कपिलच्या दरम्यान खेळत असताना जास्तीत जास्त स्ट्राईकवर सिद्धूला आणण्याचं कार्य केलं जाते, कारण की क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची सिद्धूमध्ये. यावेळी देखील स्ट्रोक चांगला होता. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. झाडाला चेंडू सरळ जाऊन लागेल. या 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील. चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला सिद्धूच्या दरम्यान. पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली जाते. आतापर्यंत धाबा लागल्यात त्या मात्र 14 धाबा. तर यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून कंप्लीट झाले. तर यावेळी मात्र झुरकस मारण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू टोलपला. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. चांगले क्रिकेट आपण नक्कीच पाहायला मिळते वाडेकर टीमच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 16 धाबा.
16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चेंडू शिल्लक आहे ते मात्र 2. षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑनसाइडच्या रिझन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू इथे दाखल होतोय. तर चांगली बॅटिंग देखील करतोय सिद्धू आपल्या टीमसाठी. संयम ठेवलाय. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन आला तर कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. थ्रो देखील चांगला होतो. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या षटक क्रमांक दुसरं इथे संपले. 2 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या. आतापर्यंत धावफल कबर 2 गडी बाद 18 धावा. तर 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली बॅटिंग आपल्या समोर चालू असताना सिद्धूच्या दरम्यान एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल देखील करतोय. जय जल्लेश्वर वाडेकर हा संघ ठाणे विभागातून देखील दाखल झालाय. तर एक चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना एक मॅच जिंकला आहे दोन्ही संघ. एक सामना जिंकल्यानंतर एकमेकांसमोर एक चांगली लढत देत असताना पहिल्या इनिंगचे खेळ आपल्यासमोर चालू आहे. षटक क्रमांक तिसरं हाताळण्यासाठी इथे गोलंदाज येतोय. तर विजय आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. तर गाडी काढायची आहे जी 4 व्हीलर मैदानात आली. तर गाडी काढा. तर पंच ती गाडी काढायची आहे मैदानातून. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय विजय. त्यावेळी विजयचा हा बॉल ऑन साइडच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची कडा घेतली जाते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक सिंगल मिळते. तर चांगली सुरुवात केली गोलंदाज विजयने स्पेल क्रमांक तिसरा हाताळत असताना. तर यावेळी मात्र झुरकस मारण्याचा प्रयत्न झालाय परंतु फॉलो थ्रो मध्ये चेंडू रिलीज केला जाईल. फील्ड केला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विजयच्या दरम्यान. षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना आपल्या टीमसाठी चांगली सुरुवात झाली. टीमची धावसंख्याचा विचार केला आतापर्यंत लागल्यात 19. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंटच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चालाय. सिद्धूच्या बॅट मधनं हा खणखणीत चौकार येतोय. तर ही खासियत आहे या सिद्धूची. फक्त चेंडूला टाइम केलं जाते आणि पॉइंटच्या वरतून डीप पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू खेळला जातोय आणि 4 धाब्यांसाठी चौकार आला. टीमची धावसंख्या इथून 4 ने वाढली जाईल. धाबा लागल्या धावफलकावर 23 धाबा. तर 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर लाजवाब बॅटिंग गेल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली. चांगला स्कोर धावफलकावर देखील लागला. एक फायटिंग स्कोर गेल्या मॅचला देखील लावला होता 50. त्या धावा देखील त्यांनी डिफेंड केल्या. यावेळी देखील चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल असेल जय जल्लेश्वर वाडेकर या टीमची. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर गोलंदाज विजय. षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना यावेळी हाफ ट्रॅकर होता. उडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान फंबल झालाय. इथून कॅच सुटलाय आणि कॅच कोणाचा सुटला तर ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 मोठे स्ट्रोक आलेत त्या फलंदाज सिद्धूचा इथून कॅच सुटला जातोय. तर वैयक्तिक 18 धाव्यांवर देखील खेळतोय हा फलंदाज सिद्धू आपल्या टीमसाठी. तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झालाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा विजेता फलकावर ऍड केली जाईल.
तर यावेळी फुल टॉस होता, उडवलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये, एक चांगला कॅच. कपिलच्या पारीचा अंत होतोय आणि फलंदाज इथून कपिलला देखील परतावं लागते तंबूच्या आशाला. आणि इथून फलंदाज कपिल स्वतःवर नाराज आहे. तर टीमची धावसंख्या 25 धावा, तर 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक आहे. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय सर्वेश. तर यावेळी देखील फुल टॉस होता, कव्हरच्या रिजन मध्ये, डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्र तैनात आहे. यावेळी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिट झालाय. काय थ्रो केला जातोय, तर डीप कव्हरच्या क्षेत्रामधनं सरळ एष्ट्यांचा वेध घेतला गेला, डायरेक्ट हिट. आणि फलंदाज सर्वेशला इथून परतावं लागलं ते मात्र तंबूच्या आश्रयाला. तर एफर्ट देखील चांगलं होतं आणि फेकी देखील अचूक होते. आणि फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय, तो मात्र चौथा. तर चौथा हादरा टीम जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. तर 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर शेवटचं षटक अजून देखील इथून शिल्लक आहे. एक टार्गेट सेट करणारी ओव्हर कोण घेऊन येईल, कोणता गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहावं लागेल. तर चला गर्जना 11 कोपरकरांना संघ आपण वेळ कमी घ्यायचा आहे. तर गोलंदाज झालाय सचिन शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर गोलंदाज सचिन, नवीन बॅट्समन मैदानाला आलाय प्रशांत. यावेळी मात्र फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर येईल, चेंडू पकडेल, फेकेल. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. तर टार्गेट सेट करणारी ओव्हर देखील आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर चालू असताना शेवटचं हे षटक. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. तर यावेळी देखील चांगला बॉल आहे, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सरळ चेंडू चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय. 27 रन्स धावफलकावर देखील लागल्यात. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल, वाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा या धावफलकावर ऍड केल्या जातील. तर टीमची धावसंख्या 29 धावा, 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, इथून कॅच पकडली जाते, सिद्धूच्या पारीचा अंत केला जाईल. तर वैयक्तिक 17 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी देखील दिलंय बॅट्समन सिद्धूने. तर गोलंदाजी ताकद आहे जय जल्लेश्वर वाडेकर या टीमची. तर नवीन बॅट्समन इथून मैदानात दाखल झालाय स्वप्नील. तर गोलंदाज सचिन शेवटचा स्पेल हाताळतोय आपल्या टीमसाठी.
तर यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. प्रशांतच्या दरम्यान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आणखीन एक विकेटची पतन होते. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून बाद झालाय झेलबादच्या स्वरूपात. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय केतन. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्वप्नील. स्वप्नीलमध्ये देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. 2 चेंडू इथून शिल्लक. षटक क्रमांक शेवटचा आपल्या समोर प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. लाऊड अपील होती. पायाच्या वेध घेतला जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथून कंप्लीट झाली. शेवटचा 1 चेंडू इथून शिल्लक. तर 30 धाबा. तर शेवटचा बॉल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. षटक क्रमांक 4 इथे संपले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली ती मात्र तर 30 धाबा. 31 धाब्यांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर येणारे चेंडू असतील 24 आणि तुम्हाला धाबा कंप्लीट करायचे त्या मात्र 31 धाबा. 24 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 24 बॉल आणि धाबा करायचे तुम्हाला 31. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय कपिल. तर एक चांगला रनअप देखील आपण पाहतोय कपिलच्या दरम्यान. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. तर यावेळी मात्र पहिलाच बॉल पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सरळ चेंडू चाललाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. तर यावेळी मात्र
झेल पकडण्याची संधी होती, परंतु एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी हा फलंदाज धावतोय. बॅकअप चांगलं होत आहे आणि 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. तर विशालसाठी सुवर्ण संधी आहे. तर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक, तर 5000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. बक्षीस आमच्याकडे जमा नाही आहे याची नोंद घ्या. तर यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी कपिलच्या दरम्यान. तर यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अतुल चेंडू खाली येईल. विकेटची पतन होते. हाता क्रमांक पहिला गणेशला इथून परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. तरी खासियत आहे या गोलंदाजाची. तर 1 ऍक्शन आणि 2 रिॲक्शन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, कारण की लेग ब्रेक देखील केला जातो. ऑफ ब्रेक देखील याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. तर टार्गेट नक्कीच कमी आहे, परंतु गोलंदाजी ही ताकद आहे जय जल्लेश्वर वाडेकर या टीमची. नवीन फलंदाजीतून मैदानात दाखल झालाय मयूर. तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. पिबनचं पहिली षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय कपिलच्या दरम्यान आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. फक्त 3 धाबा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्या. 2 चेंडूतून शिल्लक आहेत. यावेळी मात्र आजच्या दिशेने वळण घेतलं. चेंडूने पडल्यानंतर कट झाला. ऑफ ब्रेक नक्कीच पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली होती या बॉलवर. तर सन्माननीय दत्ता मुकादम साहेबांचे देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. तर ही खासियत आहे या गोलंदाज कपिलची आणि ही ताकद आहे या वाडेकर टीमची. तर षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 1 गडी बाद 3 धावा धावफलकावर. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि जिंकण्यासाठी दावा करायचे तुम्हाला 28. 18 बॉल्समध्ये 28 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक चांगली मॅच आपल्यासमोर रंगत असताना वाडेकर विरुद्ध गर्जना 11 कोपरकर या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर गोलंदाज अतुल. तर चला स्पीडअप करा मित्रांनो. सामना अजून एक मॅच आम्हाला इथे खेळवायची आहे याची नोंद घ्या. तर गोलंदाज अतुल आलाय गोलंदाजीच्या मार्क पर. दुसरा षटक हाताळण्यासाठी. यावेळी अतुलचा हा बॉल. सरळ चेंडू चाललाय. यावेळी मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी अतुलच्या दरम्यान. गती जरी कमी असली तरी टप्पा यावेळी मात्र चांगला पिच केला जातोय. ही खासियत आहे अतुलची. भेदक मारायची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल अतुलच्या दरम्यान. यावेळी मात्र फटका चांगलाय. ऑन साइडच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय. सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी कौ कॉर्नरच्या रिजन मध्ये. तर बॅट्समन मयूरच्या बॅटमधनं हा षटकार आला. तर टीमची धावसंख्या येऊन 6 ने वाढली. तर धाबा लागल्यात 9 धाबा. चांगला स्ट्रोक मयूरच्या दरम्यान काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये देखील खेळला जातोय. तर यावेळी मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं
एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु झेल तिथून सुटलाय आणि या धाबा इथून खर्च झाला ते मात्र 4 धाबा. तर कुठेतरी नशिबाचा चौकार देखील म्हटलं तरी चालेल, कारण की कॅच होती, गफलत झाली, जजमेंट चुकलं आणि या 4 धाबा यावेळी मात्र नक्कीच टीम गर्जना 11 कोपरखेडना टीमला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफल काबर 13 धाबा. यावेळी मात्र चांगला बॉल ऑफस्टिकवर रिलीज झाला, ऑफस्टिकच्या बाहेर होता, लाईन पासून मिस झाला. इथून फलंदाज मयूर डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक केलं जात आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2, तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरे इथे प्रगतीपथावर असताना तर यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये सरळ चेंडू खेळलाय, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. बॅट्समन मयूरच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. त्या टीमची धावसंख्या 4 ने वाढली, धाबा लागल्या धावफल काबर 17 धाबा. तर 31 धाब्यांचं टार्गेट आहे, धाबा आतापर्यंत लागल्या 17, शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिजन मध्ये आणखीन एक झेल इथून सुटलाय. तर काय घडलं जाते मैदानावर, आतापर्यंत 2 झेल इथून सुटलेत मयूरचे. या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढली, धाबा लागल्या धावफल काबर 19 धाबा. तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धाबा करायचे आहेत तुम्हाला 12. तर बॉलर्स सर्वेश येतोय, 12 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, फलंदाज इथून मात्र नक्कीच परतावं लागेल विशालला. एक चांगला झेल तुमच्या दरम्यान. तर जसं जसं या मॅच मध्ये निर्धाव चेंडू पडतील तसं तसं मॅच मध्ये कमबॅक करेल जय जल्लेश्वर वाडेकर संघ. तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय सचिन. तर मयूरच्या दरम्यान चेंडू खेळलाय, मिड ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत इथे तैनात आहे. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल येतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय, ऑन साइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान थोडीशी गपलत झाली. हा झेल पकडत असताना थोडंसं जजमेंट इथून चुकलं आणि 6 धाब्यांसाठी हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली, धाबा लागल्या धावफल काबर 26 धाबा. तर 26 रन्स. तर 5 धाब्यांची गरज आहे. तर यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला, एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील ते मात्र 2. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 30, एक महत्वपूर्ण षटक प्रगतीपथावर असताना
यावेळी मात्र झुरकस मारण्याचा प्रयत्न झालाय ऑन साईडच्या रिजन मध्ये डीप मधनं अतुल येईल चेंडू खाली एक सिंगल इथून कंप्लीट झाली शेपटचा एक बॉल यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे क्षेत्ररक्षे दरम्यान फंबल होते मिसफिल्ड होते आणि हा मॅच इथून जिंकलाय गर्जना 11 कोपरकेना संघ वेल प्लेट गर्जना 11 कोपरकेना संघ पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा वेल प्लेट जय जल्लेश्वर वाडेकर संघ